नमस्कार मराठी ट्रेडर्स. मी हर्षा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धन्वी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलवर अपलोड केला जाणारा प्रत्येक व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. आपण कुठलाही बाय, सेल और होल्ड असं रिकमेंडेशन्स नाही देत आहोत. चला तर वळूया आजच्या बँक निफ्टी आणि इंडायसेसच्या अनालिसिसकडे. तर सर्वात आधी आपण बँक निफ्टीबद्दल चर्चा करून घेऊया. सो बेसिकली जर तुम्ही बँक निफ्टी बघितलात तर बँक निफ्टी आज गॅप अप ओपनिंग आपल्याला होताना दिसली आहे आणि आफ्टर गॅप अप ओपनिंग सो हा जो गॅप होता हा ॲक्च्युली कॉमन गॅप होता आणि बेसिकली या कॉमन गॅपमुळेच आज तो गॅप आपल्याला फील होताना दिसला आणि एक्झॅक्टली आपण प्रिव्हियस म्हणजे काल 22 तारखेच्या व्हिडिओमध्ये आपण जे एक डिमांड झोन ड्रॉ केला होता तर एक्झॅक्टली त्या डिमांड झोन पासूनच तो आपल्याला रिव्हर्सल किंवा तिथे एक हर्डल निर्माण होताना आपल्याला पुन्हा दिसून आलेला आहे. तो सुरुवातीला गॅप अप ओपनिंग नंतर बँक निफ्टी जो आहे एक डाऊनफॉल आपल्याला बघायला मिळाला आणि एक्झॅक्टली आपण दिलेल्या लेवल्स पर्यंत आपण ड्रॉ केलेला जो डिमांड झोन होता त्या डिमांड झोन पर्यंत तो आला आणि त्याच्यानंतर आपल्याला कन्सॉलिडेशन मध्ये साइडवेज मध्ये बँक निफ्टी मूव्ह करताना दिसलाय. बेसिकली आज जर दिवसभरात तुम्ही ऑब्झर्व केलं तर 55,400 ही जी पर्टिक्युलर लेवल आहे ही लेवल मल्टिपल टाइम त्याने ब्रेक करायचा प्रयत्न केलाय, बट प्राइस जी आहे किंवा बायर्स जे आहे 55,400 ह्या पर्टिक्युलर लेवलला ब्रेक करण्यात फेल होताना आपल्याला दिसले. म्हणून 55,400 ही एक इम्पॉर्टंट लेवल आपल्याला पुढच्या येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये बघायला मिळू शकते. आता वळूया निफ्टीकडे. सो बेसिकली निफ्टीचा जो काही अनालिसिस आहे निफ्टी अनालिसिसकडे वळूयात. आज निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला गॅप अप ओपनिंग होताना दिसली आणि जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं सो नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आज निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली आणि जो काही गॅप अप झाला होता तो गॅप तो आज आपल्याला फील करताना दिसला आणि आपण ज्या ट्रेडिंग लेवल्स दिलेल्या होत्या ज्या काही आपण मार्क्स केलेल्या होत्या त्या लेवल्सला तो अगदी परफेक्टली रिस्पेक्ट करताना दिसलाय. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आताच जाऊन आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला लक्षात येईल की काल आपण 24,000 तो म्हणजे गेल्या काही सेशन्समध्ये आपण बघतोय की 24,200 ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि आजही आपल्याला तीच लेवल इम्पॉर्टंट किंवा एक सपोर्ट घेताना त्या पर्टिक्युलर 24,200 या लेवल्सला सपोर्ट घेताना आज आपल्याला निफ्टी बघायला मिळालेला आहे. सो बेसिकली निफ्टी जो आहे आज गॅप अप ओपनिंग दिलं त्याच्यानंतर तो गॅप फील करताना दिसला आणि आपण ज्या लेवल्स प्रोव्हाइड केल्या होत्या 24,125 ही आपली गेल्या पूर्ण आठवड्याभरापासून एक इम्पॉर्टंट की लेवल म्हणून आपण तिच्याकडे बघतोय आणि 24,125 लाच एक्झॅक्टली आपण जी लेवल ड्रॉ केली होती त्याच लेवलला त्याने सपोर्ट घेताना दिसलाय, तिथून तो बाउन्स होताना दिसतोय. त्याचबरोबरीने आपल्याला इथे एक इंगल्फिंग कॅन्डलस्टिक्स पॅटर्न सुद्धा फॉर्म होताना दिसलाय आणि तिथे आज निफ्टी आपल्याला एक्झॅक्टली आपल्या 24,125 24च्या लेवल्सलाच आपल्याला तो रिव्हर्सल घेताना दिसून आलेला आहे. सो आता जाणून घेऊया आपलं उद्याचा ट्रेडिंग सेटअपसाठी आपण उद्याचा ट्रेडिंग प्लॅन कसा असेल. तर सगळ्यात आधी आपण बँक निफ्टीबद्दल बोलूया की उद्याचा जो काही ट्रेडिंग प्लॅन आहे तो कसा असू शकतो. सो ज्याप्रमाणे आपण आता डिस्कस केलं की जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन्समध्ये म्हणजे 24 एप्रिलला जर बँक निफ्टी 55,400 आपण आधीच डिस्कस केलंय वाय 55,400 ही लेवल का इतकी इम्पॉर्टंट आहे त्याचं रिझन्स आपण जस्ट डिस्कस केलं आहे. तर जर उद्या बँक निफ्टी 55,400 या लेवल्सच्या वरती ओपन झाला आणि सस्टेन सुद्धा झाला तर आपल्याला पुन्हा एक अपवर्ड मुवमेंट बघायला मिळू शकते आणि पुढे आपल्याला 55,600 ची लेवल बघायला मिळू शकते आणि ज्याप्रमाणे आपण लेवल्स दिल्या त्या अजूनही आपल्या सेफ आहेत. तर जस्ट एक हॉरिझॉन्टल लाईन आणि एक 55,600 ची लेवल आपण बघू शकतो जर बँक निफ्टी 55,400च्या वरती ओपन झाला आणि त्याचबरोबरीने सस्टेनही झाला तर आपल्याला ही लेवल पुन्हा बघायला मिळू शकते. 55,600 ते 55,750 पर्यंतच्या लेवल्स आपण बघू शकतो. सो आपण त्याही लेवल्स आता ड्रॉ करून घेऊया आणि या लेवल्स कुठून आणि कशा आपण ड्रॉ करतोय ह्याचं वेगळं सांगायची गरज नाहीये बिकॉज तुम्हाला माहिती आहे आपण डेटा अनालिसिसवर या लेवल्स ड्रॉ करत असतो. सो त्याचप्रमाणे आपला जो ट्रेड प्लॅन आहे सिम्पल, जर उद्या बँक निफ्टी जो आहे तो 55,000
400 लाईक 400च्या खाली ओपन होतोय आणि जर उद्या बँक निफ्टीने 55,200 हा जो आपला डिमांड झोन आहे हा जर ब्रेक केला तर आपल्याला तरच आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळू शकतो. सो 55,200 या पर्टिक्युलर लाईक लेवल्सच्या खाली जर आपल्याला तो सस्टेन होताना दिसला तर आपल्याला 55,100 या लेवल सुद्धा बघायला मिळू शकतात. बेसिकली 55,200च्या खाली जर सस्टेन झाला तर आपल्याला अगदी 54,800 पर्यंतच्या सुद्धा लेवल्स बघायला मिळू शकतात. सो आता आपण वळूया निफ्टीच्या अनालिसिसकडे. सो आज निफ्टीमध्ये बेसिकली निफ्टीमध्ये जे आहे 24,500 हा जो एक पर्टिक्युलर लेवल आहे किंवा आपण जे म्हणतोय की निफ्टी जर उद्या 24,350 च्या वरती जर ओपनिंग दिली आणि सस्टेन झाली तर आपल्याला पुन्हा 24,500 ची लेवल आपण बघू शकतो. आणि ही लेवल बऱ्याच दिवसापासून आपली एक सायकोलॉजिकल लेवल आहे जी आपण मार्क करून ठेवली आहे. सो ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे. उद्या निफ्टी 24,350 च्या वरती सस्टेन झाला तर आपल्याला पुन्हा 24,500 ही लेवल बघायला मिळू शकते. आणि इन केस जर 24,200 ही लेवल अजूनही आपली सेफ आहे, पण जोपर्यंत तो जर 24,200च्या खाली ओपन झाला किंवा सस्टेन झाला तर आपल्याला निफ्टीमध्ये 24,050 ते 24,050 ते 23,950 पर्यंतच्या लेवल्स आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. ओके, सो 24,000 ही सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 23,950 ही आपण गेल्या काही ट्रेडिंग सेशन्स पासून ही ड्रॉ करून ठेवली आहे. सो ह्याच लेवल्स उद्यासाठी आपल्याला कंटिन्यू करता येतील. सो या होत्या काही लेवल्स ज्या आपण प्राइस ऍक्शन्स वरून कॅल्क्युलेट केल्या होत्या आणि ड्रॉ केल्या होत्या. बेसिकली आता जर तुम्ही डेटा चेक करत असाल की या लेवल्स नेमक्या कुठून आणि कशा आपण कॅल्क्युलेट केल्या, तर बेसिकली जेव्हा निफ्टीचा तुम्ही ऑप्शन चेन डेटा OI डेटा जर चेक केला तर 25,000 या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग होताना दिसतंय. सो हा एक मेन आणि महत्वाचा आणि दूरचा रेझिस्टन्स आहे. बट त्याच्या खाली इमिजिएट रेझिस्टन्स जो आहे तो पुन्हा 24,500 लाच आपल्याला सर्वात जास्त कॉल रायटिंग होताना दिसते. त्यामुळे 24,500 ही लेवल जी आहे ही पर्टिक्युलर एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स आहे. आणि जर तुम्ही पुट साईडचा डेटा चेक केला तर 24,000 या पर्टिक्युलर लेवलला सगळ्यात जास्त पुट रायटिंग होताना दिसते. त्यामुळे 24,000 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे जो गेल्या काही ट्रेडिंग सेशन्स पासून आपण अजूनही सेफ आहे. आणि त्याच्या खालोखाल बघितलं तर 24,100 आणि 24,200 या दोन स्ट्राईक प्राइसला पुट रायटिंग हे जास्त प्रमाणात होताना दिसते ॲज कम्पेअर टू कॉल रायटिंग. त्यामुळे ह्या दोन लेवल्स एक इम्पॉर्टंट आणि इमिजिएट सपोर्ट म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो. सो या होत्या आजचे आज आणि उद्यासाठीच्या ट्रेडिंग प्लॅनसाठीच्या लेवल्स आणि अनालिसिस. सो असंच अनालिसिस समजून घेण्यासाठी आणि रोज शेअर मार्केटचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून जोही व्हिडिओ मी अपलोड करते त्याचं सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हालाच मिळालं पाहिजे. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट.